कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही नवीन सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. ही भूगोलची सिरीज आहे. तर इथे थंबनेलमध्ये दिसत असल्याप्रमाणेच वर्ग 5 ते 12 NCERT प्लस स्टेट बोर्ड आणि इतर संदर्भ साहित्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि यांचा समावेश करून आपण भूगोल या विषयावर संपूर्ण नोट्स काढलेल्या आहेत, ज्या आपल्याला UPSC, MPSC, PSI, SSI, STI आणि असिस्टंट तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या गोष्टी उपयुक्त आहेत. स्पर्धा परीक्षेत जर पास व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे स्टेट बोर्ड आणि त्यानंतर NCERT. या दोन गोष्टी जर पक्क्या असल्या तर व्यक्ती कधीच कॉम्पिटिशनमध्ये मागे येत नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या लेक्चरला. सर्वात आधी पृथ्वीचे अंतरंग. आपल्याला भूगोलबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल जाणून घेणं खूप जरुरी आहे. भूगोलाच्या अभ्यासात पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळे भूअंतर्गत हालचाली, खनिज निर्मिती व वितरण आणि ज्वालामुखीसारख्या क्रियाबद्दल माहिती मिळवणे शक्य होते. याकरिता पृथ्वीचे अंतरंग अभ्यासणे आवश्यक आहे. परंतु मानवी तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे अंतरंगात जाऊन या गोष्टी अभ्यासणे अशक्य आहे. त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांनी पुढील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गोष्टींच्या आधारे अंतरंग स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे लिखाण किंवा हा जो संदर्भ ग्रंथ आहे, तर हे आपण सुमंत सुभाषराव सोळंके, माननीय लेखक जे आहेत या पुस्तकाचे, सुभाषराव सोळंके, सुमंत सोळंके सर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर त्यांच्याच पुस्तकांचं आपण इथे वाचन करत आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी काही प्रत्यक्ष साधने आहेत आणि काही अप्रत्यक्ष साधने आहेत. तर प्रत्यक्ष साधने कोणते, जी आपण करतो, म्हणजे प्रत्यक्ष करतो, आपल्या डोळ्यांना दिसते. ठीक आहे. ही प्रत्यक्ष सर्व साधने. खाणकाम जे आपण अनुभवू शकतो, डीप ओशन ड्रिलिंग, ज्वालामुखीचा उद्रेक, ही सर्व प्रत्यक्ष साधने आहेत. अप्रत्यक्ष साधने आहेत पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार वाढते तापमान. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की पृथ्वीच्या अंतरंगात काय असू शकते. पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार वाढता दाब, उल्का, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय बल, भूकंप लहरींचा अभ्यास. ठीक आहे. आता पृथ्वीचे अंतरंग अभ्यासण्याचे प्रत्यक्ष साधने याबद्दल एकेकाबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वात आधी खाणकाम. खाणीमध्ये जाताना वेगवेगळ्या खोलीला वेगवेगळ्या प्रकारचे खडक आढळतात. दक्षिण आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी 3-4 किमी खोलीच्या आहेत. या खाणी खोदताना वेगवेगळे खडकाचे थर सापडतात, त्यामुळे त्या खोलीपर्यंत पृथ्वीचे अंतरंग अभ्यासता येते. त्यानंतर दुसरं, डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट. समुद्र तळाला खोदकाम करून खडकाची संरचना जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. या प्रकारचा प्रयत्न आर्क्टिक महासागरात कोला द्वीपकल्प या ठिकाणी चालू असून तेथे 12 किमीपेक्षाही जास्त खोलीच्या खडकाचा अभ्यास शक्य झाला आहे. लाव्हारसाचा उद्रेक. लाव्हारसाचा उद्रेक भूअंतर्गत खडक वितळवून ते जमिनीवर आणते. या खडकाचा अभ्यास करून पृथ्वीचे अंतरंग जाणता येते. समस्या. लाव्हारसाचा स्रोत सांगणे कठीण असते, कारण लाव्हारसाचा उगम प्रावरण किंवा दुर्बल आवरणात उगम झालेला असू शकतो. लाव्हारस जमिनीच्या दिशेने येत असताना तो मार्गातील खडक वितळून अशुद्ध होऊ शकतो. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासनाचे अप्रत्यक्ष स्रोत. पृथ्वीच्या अंतरंगात खोलीनुसार वाढते तापमान. पृथ्वीच्या अंतरंगात जात असताना 1 किमी खोलीला 30 डिग्री सेल्सिअस तापमान वाढते. विद्यार्थ्यांनो, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पृथ्वीच्या आत जाताना 1 किमी खोलीला 30 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढते. म्हणजे जसं आपण खोल जाऊ तसं खोलीनुसार 30 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत जाणार. म्हणजे पहिला 1 किलोमीटर जर आतमध्ये गेलो तापमान 30 डिग्री होणार, त्याच्यानंतर 1 किलोमीटर आतमध्ये गेलो तर 60 डिग्री होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे वाढत जाणार. तर 20 किमीला 600 डिग्री सेल्सिअस तापमान असताना त्या ठिकाणी कोणता खड असू शकतोय
हे प्रयोगशाळेत अभ्यासून सांगता येते. खोली, दुर्बल आवरण. दुर्बल आवरण 100 किलोमीटरपर्यंत जो पृथ्वीचा अंतरंग आहे त्याला आपण दुर्बल आवरण म्हणतो. तर याचं तापमान किती असते? 1000 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर 400 किलोमीटर ते 700 किलोमीटरपर्यंत तापमान किती असते? 1700 डिग्री सेल्सिअस. प्रावरण व गाभा सीमा यांच्यामध्ये तापमान 3700 डिग्री सेल्सिअस असते. बाह्य व अंतर्गत सीमा यामध्ये तापमान 4300 डिग्री सेल्सिअस तापमान असते. त्यानंतर उल्का. सौरमालेत मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यानचा लघुग्रहाचा पट्टा उल्कापाताचा स्रोत असतो. तसेच मंगळावर खडकांच्या ओघात होऊन त्याचे तुकडेही जमिनीच्या दिशेने उल्का म्हणून येऊ शकतात. या उल्का सौरमालेच्या निर्मितीवेळेस बनलेल्या असल्याने त्यांच्या अंतरंगाचा अभ्यास पृथ्वीचे अंतरंग शोधण्यास मदत करतो. गुरुत्वीय बल विसंगती, ग्रॅव्हिटेशनल ॲनोमॅली. गुरुत्वीय बल जी हे पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखे नसते. पृथ्वीच्या विषुववृत्तापासून अंतर वाढताना जी म्हणजे गुरुत्व बलची किंमत कमी होत जाते. उदाहरणार्थ विषुववृत्तावर जीची किंमत ध्रुवापेक्षा कमी असते. म्हणजेच काय, विषुववृत्तावर गुरुत्व बल जे आहे हे कमी असते. म्हणजे अंतर जर वाढलं तर गुरुत्व बल कमी होत असते. जीची किंमत भूअंतर्गत वस्तुमानानुसारही बदलते. विद्यार्थ्यांनो, हे जे पॉईंट्स आहेत, ठीक आहे, यासारखे पॉईंट्स लक्षात ठेवा. जीची किंमत भूअंतर्गत वस्तुमानानुसारही बदलते. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी भूअंतर्गत भागात लोह खनिजाचे साठे असल्यानंतर त्या ठिकाणची किंमत दुसऱ्या ठिकाणी जेथे गाळाचे संचयन झाले आहे त्यापेक्षा अधिक असेल. अशा प्रकारे गुरुत्वीय बलाची किंमत अपेक्षेपेक्षा वेगळी असणे यास गुरुत्वीय बलाची विसंगती असे संबोधतात. ही गुरुत्वीय बलाची विसंगती भूअंतर्गत खडकाच्या प्रकाराचे वितरण दर्शवते. चुंबकीय बल विसंगती. चुंबकीय पदार्थाचे उदाहरणार्थ लोह, कोबाल्ट, निकेल भूपृष्ठातील वितरण दर्शवतो. जर भूअंतर्गत भागात या पदार्थाचे साठे असतील तर त्या ठिकाणचे चुंबकत्व मूल्य सर्वसाधारण मूल्यापेक्षा अधिक भरेल. भूकंप लहरीचा अभ्यास. या गोष्टींचा अभ्यास भूकंप या पाठात ठीक आहे करूयात. भूपृष्ठापासून भूकेंद्रापर्यंत पृथ्वीच्या अंतरंगाच्या स्वरूपात बदल होत जातो. त्यानुसार अंतरंगाचे खालील थर पडतात. शिलावरण म्हणजेच भूकवच, प्रावरण म्हणजेच मध्यावरण, गाभा म्हणजेच केंद्र. वरील थराचे खालील उपथरसुद्धा पडतात. तर ही डायग्राम बघा. सर्वात वरतं जे आहे हे दुर्बल आवरणाचा भाग आहे. त्याच्यानंतर बाह्य प्रावरण, आंतरप्रावरण म्हणजे प्रावरणाचे दोन भाग, बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. नंतर काय, गाभा, गाभ्याचे दोन भाग, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. ठीक आहे. तर हे जे थर आहेत, दुर्बल आवरण, बाह्य प्रावरण, आंतरप्रावरण, बाह्य गाभा, अंतर्गाभा, तर या सर्व भागाला वेगळे करणं म्हणजे जे त्यांनी भाग शोधून काढले हे, की याच्यानंतर दुर्बल आवरणानंतर बाह्य प्रावरण आहे, प्रावरणानंतर आंतरप्रावरण आहे, त्यानंतर बाह्य गाभा आहे. हे ज्यांनी शोधून काढलं, ठीक आहे, ज्यांनी हे गोष्टी शोधून काढल्या त्यांचे नावं त्या भागाला देण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्या सायंटिस्टचे नावं. सर्वात आधी कॉनरॅड, ठीक आहे, मग त्यानंतर मोहो, मग रेपेटी, मग गटेनबर्ग आणि त्यानंतर लेहमन. ठीक आहे. तर जे आहे सियाल आणि सायमा. सर्वात वरतं काय, दुर्बल आवरणाचे दोन भाग कोणते आहेत? सियाल आणि सायमा. तर सियाल आणि सायमाला वेगळे करणारी विलगता कोणती आहे? कॉनरॅड विलगता. त्यानंतर सायमा आणि बाह्य प्रावरण जे आहे, सायमा आणि बाह्य प्रावरणाला अलग करणारे कोणती रेषा आहे? तर त्याला मोहो विलगता म्हणतात. त्यानंतर बाह्य प्रावरण आणि अंतरप्रावरणाला वेगळे करणारी रेपेटी. त्यानंतर आंतरप्रावरण आणि बाह्य गाभाला अलग करणारे गटेनबर्ग आणि अंतर्गाभा आणि बाह्य गाभाला अलग करणारे लेहमन. तरी लक्षात कसं ठेवणार बघा, तुम्हाला माहीत असणारच. वरचं जे दुर्बल आवरण आहे, ठीक आहे, पहिला दुर्बल आवरणाचे दोन थर पडतात. एक सियाल, दुसरा सायमा. सियाल, सायमा, त्याच्यानंतर प्रावरण, त्यानंतर गाभा. म्हणजे दुर्बल आवरण,
प्रावरण आणि गाभा. दुर्बल आवरणाचे दोन भाग कोणते? सियाल आणि सायमा. त्यानंतर प्रावरण. प्रावरणाचे दोन भाग कोणते? बाहेरचा आहे म्हणून बाह्य प्रावरण, आतमधला आहे म्हणून आंतरप्रावरण. त्यानंतर गाभा. गाभाचे दोन भाग, बाह्य गाभा आणि आंतरगाभा. तर बघा लक्षात ठेवण्यासाठी जी यासाठी आपली ट्रिक्स आहे. का मो रे गले. ठीक आहे. का मो रे गले. कावरून कॉन्रॅड विलगता, मोवरून मोह विलगता, रेवरून रेपेटी विलगता, त्यानंतर गटेनबर्ग आणि लेहमन. का मो रे ग ले. ठीक आहे. का मो रे गले. हे ट्रिक्स लक्षात ठेवा. पृथ्वीच्या अंतरंगाची रचना जी आहे त्या रचनेला जे भाग आहेत त्या भागांना अलग करणारे ह्या विलगता आहेत. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा येऊ शकतात. पृथ्वीच्या अंतरंगाची रचना. शिलावरण म्हणजेच भूकवच. पृथ्वीचा बाह्य स्थायू भाग असून स्वभावाने ठिसूळ असतो. समुद्राचा तळभाग हा खंडाच्या भागापेक्षा कमी जाडीचा असतो. ऑब्वियसली समुद्राचा तळभाग हा खंडाच्या भागापेक्षा, खंड म्हणजे आपण जे राहतो तो भाग, आणि समुद्र तर ॲक्च्युली ज्या जमिनीपेक्षा तर खोल असतो त्या ठिकाणी समुद्र तयार होतो. म्हणजे त्या ठिकाणी ह्या शिलावरणाचा म्हणजे भूकवचाचा जो जाडी असते ही कमी असते. समुद्र तळाची सरासरी जाडी 5 किमी तर भूखंडाची सरासरी जाडी 30 किमी असून भूखंड पर्वतशिराजवळ अधिक जाडीचे आहे. उदाहरणार्थ हिमालयात भूखंडाची जाडी 70 किलोमीटरपर्यंत आहे. शिलावरणाचे दोन उपथर आहेत. पहिला सियाल आणि दुसरा सायमा. तर सियाल म्हणजे SiAl. ठीक आहे. सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. सियाल म्हणजे सिलिकॉन प्लस ॲल्युमिनियम. तर वरच्या भागात काय आहे? सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम. बघा कसं असते विद्यार्थ्यांना, प्रत्येक जे नावं दिलेली आहे या नावामध्येच त्याची आन्सर लपलेले असतात. फक्त आपल्याला ती शोधण्याची देरी असते. ठीक आहे. शिलावरणाच्या बाहेरचा थर भूखंडे यापासून बनलेली आहेत. या थरात सिलिकॉन व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये जास्त प्रमाणात आढळतात. म्हणजेच काय, याच्यासोबत बाकीसुद्धा मूलद्रव्ये आढळतात. घनता सरासरी 2.7 ग्रॅम. जाडी सरासरी 29 किलोमीटर. यामध्ये ॲसिडिक लावारसापासून बनलेली खडक उदाहरणार्थ ग्रॅनाइट व त्याचे रूपांतरित खडक उदाहरणार्थ नीस आढळतात. बघा ग्रॅनाइटपासून नीस जे आहेत रूपांतरित खडक हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येत असतो. ठीक आहे. रूपांतरित खडक कोणतं? खालीलपैकी रूपांतरित खडक कोणते? मग त्या ठिकाणी खडकांची नावे दिली जाणार आणि त्यामध्ये ओळखायला लावणार की. ठीक आहे. तर रूपांतरित खडक नीस. भूकंप लहरीचा वेग प्राथमिक लहरी. प्राथमिक लहरीमध्ये किती असतो? 5.6 किलोमीटर प्रति सेकंद आणि द्वितीय लहरीमध्ये 3.2 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे प्राथमिक लहरींचा वेग जास्त असतो द्वितीयक लहरींपेक्षा. त्यानंतर सायमा. SiM म्हणजे सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. सायमा हा सियाल थराखाली आढळतो. यात सिलिकॉन व मॅग्नेशियम घटक द्रव्ये आर्थिक प्रमाणात आढळतात. सरासरी जाडी 11 किलोमीटर असून सागर तळाखाली याची जाडी अधिक आहे. हा थर बेसॉल्ट खडकापासून बनला असून यात बेसिक प्रकारच्या लाव्हारसाचे आधिक्य जाणवते. सरासरी घनता 2.9 ते 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. भूकंप लहरीचा वेग प्राथमिक लहरी 6.8 किलोमीटर प्रति सेकंद आणि द्वितीयक लहरी 3.6 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लक्षात येत असेल की प्राथमिक लहरी या द्वितीयक लहरीपेक्षा अधिक वेगवान आहेत. ठीक आहे. सायमाची घनता सियालपेक्षा अधिक असल्याने सियाल सायमावर तरंगत असल्याचे जाणवते. ऑब्वियसली जो हलका भाग आहे, जेव्हा पृथ्वी बनत असेल त्यावेळी ती रोटेट जेव्हा होते, कोणती गोष्ट जेव्हा रोटेट होते तर जे हलक्या वस्तू असतात त्या वर येतात आणि ज्या जाड वस्तू असतात म्हणजे ज्या घन वस्तू असतात, ज्या वजनदार वस्तू असतात त्या तळाखाली जात असतात. म्हणजे आपण असा अनुमान लावू शकतो की वरून जर आपण खाली गेलो तर काय पृथ्वीची घनता वाढत जाणार. ठीक आहे.
कारण पृथ्वी ऑब्विसली आता पण रोटेट होत आहे म्हणजे फिरत आहे, म्हणजे रोटेशन होत आहे. तर रोटेशन होताना काय होते, जे हलक्या वस्तू आहेत त्या वर येणार, म्हणजेच पृथ्वीची घनता वरती कमी असणार आणि जसजसं आपण पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जाऊ तशी त्याची घनता वाढत जाणार. ठीक आहे. त्यानंतर प्रावरण म्हणजेच मेंटल. भूकवचानंतरच्या भूअंतर्गत भागास प्रावरण म्हणतात. मोह मोहोविसिक विलगतेपासून 2900 किमीपर्यंत प्रावरण पसरले आहे. प्रावरणाच्या वरच्या भागास दुर्बल आवरण म्हणतात. हा थर सायमापासून 400 किमी खोलीपर्यंत आढळतो. भूपृष्ठाच्या वहनामध्ये दुर्बल आवरण वंगण म्हणून कार्य करते. तसेच दुर्बल आवरण ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी लावारसाचा स्रोत म्हणून कार्य करतो. पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या 83% व एकूण वस्तुमानाच्या 68% एकट्या प्रावरणाने व्यापले आहे. भूकवच व प्रावरणाच्या वरच्या भागास एकत्रितपणे मृदावरण म्हणतात. म्हणजे भूकवच प्लस प्रावरण याला काय म्हणतात, लिथोस्फिअर म्हणजेच मृदावरण. प्रावरणाची सरासरी घनता 3.4 ग्रॅम सेंटीमीटर क्यूबपेक्षा अधिक आहे. बाह्य प्रावरणाच्या सर्वात वरच्या भागात भूकंप लहरींचा वेग अतिशय कमी होतो, म्हणून त्यास लो वेलॉसिटी झोन म्हणतात. त्यानंतर मोहविलकता. शिलावरण व प्रावरण या दोन थरांना वेगळे करते. 1909 मध्ये मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने या विलकतेचा शोध लावला. या थरात प्राथमिक लहरींचा वेग एकदम वाढतो. त्यानंतर आंतरप्रावरण व बाह्य प्रावरणातील फरक. तर आता आपण विस्तार बघूया. आंतरप्रावरण. पृथ्वीच्या अंतरंगात 700 किलोमीटर ते 2900 किलोमीटर खोलीपर्यंत याचा आढळ असतो. तर बाह्य प्रावरण 42 किलोमीटरपासून तर 700 किलोमीटरपर्यंत. त्यानंतर मूलद्रव्याचे प्रकार. आंतरप्रावरणामध्ये जास्त घनतेची सिलिका द्रव्ये व विविध ऑक्साईड्स आढळतात. उदाहरणार्थ कोबाइड्स. बघा विद्यार्थ्यांना हा विचारला जाऊ शकतो की आंतरप्रावरणामध्ये कोणतं ऑक्साईड आढळते, तर ते काय, कोमाइड्स. ठीक आहे, लक्षात ठेवा, कोमाइड्स. तर इकडे बाह्य प्रावरण. लावारस थंड होताना सर्वप्रथम तयार होणारी ऑलिव्हिन व पायरॉक्झिन ही घटक मूलद्रव्ये सापडतात वरच्या भागात. कोणती, ऑलिव्हिन, पायरॉक्झिन. ठीक आहे, ही मूलद्रव्ये सापडतात. उत्क्रांती साधर्म्य. आंतरप्रावरणामध्ये अशा प्रकारची रचना व मूलद्रव्ये उल्कांच्या सुद्धा अंतर्भागामध्ये आढळतात. म्हणजे जसं आपल्या पृथ्वीच्या अंतर्भागाची रचना आहे तशीच रचना उल्कांची सुद्धा असते. यावरून एक निष्कर्ष निघतो की ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्यावेळेसच त्याच मटेरियलपासून किंवा त्याच वेळेस त्या उल्कासुद्धा तयार झाल्या. अशा प्रकारे मूलद्रव्ये उल्कांच्या बाह्य भागात सुद्धा आढळतात. आंतरप्रावरण व बाह्य प्रावरण यांना अलग करणाऱ्या विलकतेस रेपेटी विलकता म्हणतात. उल्कांच्या अभ्यासावरून प्रावरणाची रचना समजून घेता येते, परंतु प्रावरणातील दाब व तापमानामुळे मूलद्रव्याच्या रचनेत बदल आढळतो. गाभा. पृथ्वीच्या सर्वाधिक खोलीच्या व दूरस्थ भागास गाभा म्हणतात. याचा विस्तार 2900 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आहे. पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या 16% व एकूण वस्तुमानाच्या 32% वस्तुमान हे गाभ्याने व्यापले आहे. गाभ्याची सरासरी घनता ही प्रावरणाच्या जवळजवळ दुप्पट आहे. विचर्ट गटेनबर्ग विलकता. बघा इथे काय म्हणते, गाभ्याची घनता ही प्रावरणाच्या जवळजवळ दुप्पट आहे. बघा इथे त्याची घनफळ किती आहे, 16% व्यापला आहे आणि त्याचं वस्तुमान किती आहे, तर 32%, दुप्पट आहे. ठीक आहे. विचर्ट गटेनबर्ग विलकता ही प्रावरण आणि गाभा यांना अलग करते. गाभ्याचे दोन भाग, बाह्य गाभा आणि अंतर्भागा. तर विस्तार. गटेनबर्ग विलकतेपासून 5150 किलोमीटर खोलीपर्यंत. गटेनबर्ग विलकतेजवळ 10 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब तर आंतरगाभ्याजवळ 12.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. दुय्यम लहरी यातून प्रवास करीत नाहीत म्हणून हा द्रव्यरूप असावा. म्हणजेच काय, ज्या भूकंपाच्या दुय्यम लहरी आहे
या द्रव्यरूपातून प्रवास करत नाहीत. त्यानंतर अंतर्गाभा. लेहमन विलकतेपासून 5150 किलोमीटर ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत. बाह्य गाभाच्या खालच्या भागात 12.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब तर केंद्रापाशी 13.3 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब. प्राथमिक लहरींचा वेग यातून जाताना वाढतो म्हणून स्थायीरूप असावा. म्हणजे बाह्य गाभा हा द्रव्यरूप आहे आणि अंतर्गाभा हा स्थायीरूप असावा. म्हणजे आहे म्हणजे असावा असं शास्त्रज्ञानाचं निदान आहे. ते अजूनही कन्फर्म नाही. आपण जे सबूत मिळाले जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार म्हटले जाते की जो अंतर्गाभा आहे हा स्थायीरूप असावा आणि बाह्य गाभा हा द्रव्यरूप असावा. हा भाग निकेल व लोह यापासून बनला असल्याने त्यास निफे असेही म्हणतात. आत्यंतिक चुंबकत्व लवचिकता हे याचे गुणधर्म आहेत. मूलद्रव्याच्या गाभ्यातील प्रमाण सिलिकॉन 20%, लोह आणि निकेल 80%. पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान. पृथ्वीच्या अंतरंगात जाताना तापमान 100 मीटरला 3 डिग्री सेल्सिअस दराने वाढते, परंतु हा दर अधिक खोलीवर जाताना बदलतो. अंतरंगात जाताना वाढणारे तापमान घटत्या दराने वाढते. बघा, हे सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं आहे. अंतरंगात जाताना वाढणारे तापमान घटत्या दराने वाढते. 100 मीटरला 3 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर बघू शकता 30 किलोमीटरला 500 डिग्री सेल्सिअस, 100 किलोमीटरला 1700 आणि 6000 किलोमीटरला 25000 डिग्री सेल्सिअस. पृथ्वीच्या अंतरंगातील दाब. पृथ्वीच्या अंतरंगात जाताना खोलीनुसार दाब वाढतो. हा दाब अंतरंगात जाताना वाढत्या दराने वाढतो. बघा, हे 2 सेंटेन्स इथपासून ते इथपर्यंत. ठीक आहे. हा दाब अंतरंगात जाताना वाढत्या दराने वाढतो. म्हणजे दाब काय? दाब हा वाढत्या म्हणजे जसं जो खोल जाऊ तसा दाब वाढत जाणार आणि त्याचा दरही उच्च राहणार. आणि जे तापमान आहे ते वाढणारही नक्कीच, पण ते घटत्या दराने वाढणार. ठीक आहे. हे 2 स्टेटमेंट्स खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा. समुद्र सपाटीवर जो दाब असतो तो एक वातावरण दाब असतो. ठीक आहे. भूकंप लहरीच्या आधारे पृथ्वीच्या अंतरंगाचे स्वरूप. भूकंपशास्त्र सिस्मोलॉजी या विषयात भूकंपावेळी निर्माण होणाऱ्या लहरींच्या गुणधर्माचा अभ्यास केला जातो. भूकंप लेखन यंत्र या यंत्राच्या आधारे भूकंप लहरीचे मापन केले जाते. भूकंपावेळी निर्माण होणाऱ्या लहरी व भूकंपाच्या धक्क्यांना भूकंप लहरी असे म्हणतात. भूकंपाच्या निर्मितीच्या जागेला फोकस हायपोसेंटर असे म्हणतात. तर ज्या ठिकाणी सर्वप्रथम भूकंपाचे धक्के जाणवतात त्यास इपिसेंटर असे म्हणतात. जो जिथे भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात? फोकस. त्याला फोकस म्हणतात. आणि जिथं भूकंपाचे धक्के पृथ्वीवर जिथं सर्वात आधी येतात त्याला काय? इपिसेंटर असे म्हणतात. इपिसेंटर हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असून ते नेहमी पृथ्वीच्या अंतर्भागात असणाऱ्या फोकसला लंबरूप असते. भूकंप होताना 3 प्रकारच्या लहरी निर्मित होतात. प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी. तर प्राथमिक लहरी या अणुतरंग आहेत. विज्ञानामध्ये तुम्ही कदाचित शिकले असाल. ठीक आहे. दुय्यम लहरी ह्या अवतरंग आहे. भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठ तरंग आहे. तर प्राथमिक लहरी पी वेव्ज, दुय्यम लहरी म्हणजे यसवरून सेकंडरी वेव्ज आणि भूपृष्ठ लहरी म्हणजे एल वेव्ज. त्यालाच सरफेस वेव्ज असे म्हणतात. भूपृष्ठ लहरी म्हणजेच एल वेव्ह, सरफेस. प्राथमिक आणि दुय्यम लहरींनाच बॉडी वेव्हसुद्धा म्हणतात, कारण त्या पृथ्वीच्या अंतर्भागातून प्रवास करून भूपृष्ठावर येतात. या लहरींचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे. प्राथमिक लहरी यांना अणुतरंग असेही म्हणतात. या ध्वनी लहरीप्रमाणे असतात. म्हणजे बघा, ध्वनी हा अणुतरंग आहे. ध्वनी लहरी या अणुतरंग लहरी आहेत. म्हणजे त्याचप्रमाणे प्राथमिक लहरी या सुद्धा अणुतरंग लहरी आहेत. या लहरी माध्यमातून मार्गस्थ होताना माध्यमातील कण यांच्या वहनाच्या दिशेला समांतरित मागे पुढे वहन करतात.
या लहरी स्थायूतून सर्वात वेगाने वाहतात व द्रवातून जाताना त्यांचा वेग मंदावतो. या लहरींचा वेग दुय्यम लहरीपेक्षा 1.7 पट अधिक असतो. त्यानंतर दुय्यम लहरी म्हणजेच एस वेव्ज, यांना अवतरंग असेही म्हणतात. या पाण्यातील तरंगाप्रमाणे किंवा प्रकाश लहरीप्रमाणे असतात. म्हणजे बघा, प्रकाश लहरी ज्या असतात या अवतरंग असतात. अवतरंग लहरी असतात. या प्रकाशाप्रमाणे असतात दुय्यम लहरी. या लहरी माध्यमातून मार्गस्थ होत असताना माध्यमातील कणांची हालचाल यांच्या वहनाच्या दिशेला लंबरूप होते. या लहरी द्रवातून प्रवास करू शकत नाहीत. या लहरी कमी वेगाने मार्गक्रमण करतात. तर त्यानंतर भूपृष्ठ लहरी. या लहरीचे 2 उपप्रकार पडतात. एक रिलाय वेव्ह आणि दुसरी लॉंग पिरियड म्हणजेच लव वेव्ज. म्हणजे भूपृष्ठ लहरी म्हणजेच लव वेव्ह, म्हणून त्याला एल वेव्ज असे सुद्धा म्हटले जाते. या लहरी प्राथमिक व दुय्यम लहरी जमिनीवर आल्यानंतर यांचे खडकासोबत होणारे अपवर्तन व परावर्तन यापासून तयार होतात. या भूपृष्ठावरूनच वाहतात आणि भूपृष्ठापासून अधिक खोलवर जात नाहीत. या लहरी इतर सर्व लहरीपेक्षा अधिक अंतरावर प्रवास करतात. या लहरींचा वेग पी आणि एस लहरीपेक्षा कमी असला तरी या अधिक विध्वंसक असतात. भूकंप लहरींच्या छाया प्रदेशाचा उदय. बघा, इथे डायग्राम दिलेली आहे द्वितीयक लहरींच्या छाया प्रदेश. ठीक आहे, तुम्ही डायग्राम बघून घ्या आणि इथे प्राथमिक लहरी डायग्राम समजून घ्या. ठीक आहे, डायग्राम जर एकदा समजली तर या सर्व गोष्टी समजायला वेळ लागणार नाही. ठीक आहे. भूकंप लहरीच्या छाया प्रदेशाचा उदय. भूकंप लहरी भूकंपानंतर भूपृष्ठावर विविध ठिकाणच्या भूकंप मापन यंत्रावर नोंद होतात, परंतु काही ठिकाणी या लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशाला भूकंप लहरींचा छाया प्रदेश म्हणतात. बघा, तुम्ही ऐकलं असेल पर्जन्य छायेचा प्रदेश. त्या ठिकाणी पाऊस पडत नाही म्हणून त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. त्यासारखंच हा भूकंप लहरी छाया प्रदेश आहे. ठीक आहे. हा छायाप्रदेश भूकंपाच्या उदयस्थानावर म्हणजे फोकस च्या स्थितीवर अवलंबून असतो, म्हणून वेगवेगळ्या भूकंपाचा छायाप्रदेश वेगवेगळा असतो. भूकंपाच्या अभ्यासावरून असे जाणवले की भूकंप केंद्र म्हणजे इपिसेंटरपासून 103 डिग्री अंतरावर भूकंप मापन यंत्र ठेवले तर त्या ठिकाणी पी आणि एस लहरींची नोंद होते. आणि जर भूकंप केंद्र इपिसेंटरपासून 143 म्हणजे 143 डिग्री अंतरावर भूकंप मापन यंत्र ठेवले तर त्या ठिकाणी केवळ प्राथमिक लहरींची नोंद होते. त्यामुळे 103 आणि 143 या प्रदेशात दोन्ही लहरींचा छायाप्रदेश असे म्हणतात. 103 ते 143 दोन्ही लहरींचा म्हणजे प्राथमिक आणि द्वितीय. तर 103 नंतरचा सर्वच प्रदेशास दुय्यम भूकंप लहरींची नोंद होत नसल्याने त्यास दुय्यम लहरींचा छायाप्रदेश म्हणतात. 103 ते 143 काय, दोन्ही लहरींचा छायाप्रदेश. आणि 103 नंतरचा सर्वच जो प्रदेश आहे तो दुय्यम लहरींचा छायाप्रदेश आहे. दुय्यम लहरींचा छायाप्रदेश प्राथमिक लहरींच्या छायाप्रदेशापेक्षा अधिक आहे, परंतु हा पूर्ण पृष्ठभागाच्या 40% भागावर पसरला आहे. भूकंप लहरींच्या अभ्यासाचे निष्कर्ष. पृथ्वीच्या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप. भूकंप केंद्राच्या विरुद्ध बाजूस केवळ प्राथमिक लहरींची नोंद होते, परंतु दुय्यम लहरींची नाही. यावरून गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप असून तो दुय्यम लहरींच्या मार्गक्रमणास अडथळा आणतो. या भागात प्राथमिक लहरींचा वेगही मंदावतो, म्हणून पृथ्वीच्या केंद्राचा बाह्य भाग द्रवरूप असल्याचे निष्पन्न होते. पृथ्वीच्या गाभ्याचा अंतर्भाग स्थायरूप. अंतर्भागात प्राथमिक लहरींचा वेग वाढतो, यावरून हा भाग अधिक घनतेचा स्थायरूप असावा असा निष्कर्ष निघतो. भूगर्भातील गाभ्याचा व्यास 6942 किमी. भूकंप केंद्राच्या 103 डिग्री अंतरावर दुय्यम लहरी वळतात आणि 103 डिग्री ते 143 डिग्रीच्या प्रदेशात कुठल्याही लहरींची नोंद होत नाही. यावरून गाभ्याचा व्यास 6942 किमी असावा
हे जाणवते. शिलावरण प्रावरणाच्या मानाने ठिसूळ आहे. तर प्रावरण हे अतिकठीण व घन पदार्थाचे बनले आहे. सायमा थराखाली कमकुवत असा लो वेलॉसिटी झोन आहे. यालाच दुर्बल आवरण म्हणतात. या दुर्बल आवरणाचा भेदून जो लावारच असतो हा पृथ्वीवर येत असतो. तर विद्यार्थ्यांनो, आपलं हे पृथ्वीचं अंतरंग जे आहे हा चॅप्टर आपला इथेच क्लोज झालेला आहे. ठीक आहे. तर उद्या भेटूया एका नवीन चॅप्टरसोबत. टेक केअर.